श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तमाचा महिना, म्हणजेच श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला महिना. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येत असतो आणि यालाच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, मलमास असे सुद्धा म्हटले जाते. अधिक महिन्यामध्ये धोंडे जेवण केले जाते. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, दानधर्म, अनुष्ठाने, पारायणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या अधिक महिन्यामध्ये वाण देण्याची सुद्धा परंपरा आहे. वाण म्हणजे काय? वाण कोणी कोणाला द्यावे? वाण जे आहे तर ते आपल्याला कधी द्यायचं आहे? वाणामध्ये काय काय असावे? अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि कोणत्या महिलांनी चुकूनही वाण देऊ नये तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपणा सर्वांना माहीतच आहे की अधिक महिन्यामध्ये जावयाला खूप मान असतो. अधिक महिना हा जावयाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जावयाला या अधिक महिन्यामध्ये वाण देण्याची परंपरा आहे. आपल्या मुलीला आणि जावयाला अधिक मासामध्ये धोंडे जेवणासाठी बोलावले जाते आणि त्यांचा मानपान केला जातो आणि त्यांना वाण दिले जाते. ज्याप्रमाणे जावयाला वाण दिले जाते त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये देवाला सुद्धा वाण दिले जाते. तसेच सुवासिनींना सुद्धा वाण देण्याची परंपरा आहे. गाईला आणि नदीला सुद्धा वाण दिले जाते. आता हे वाण कसे द्यावे? ज्या दिवशी आपण आपल्या मुलीला आणि जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावणार आहोत तर या दिवशी आपल्याला हे वाण द्यायचं आहे. आपली मुलगी आणि जावई घरी आल्यानंतर आदराने त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. आपल्या मुलीचे आणि आपल्या जावयाचे पाय धुवायचे आहेत. पायावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. म्हणजे त्यांची आपल्याला लक्ष्मी नारायण स्वरूप पूजा करायची आहे. यानंतर त्यांना आपल्याला धोंडे जेवणाचं जे काही आपण जेवण बनवलेलं असेल तर ते जेवायला घालायचं आहे. त्यानंतर आपल्या मुलीला हळदी कुंकू लावायचं आहे. तिची ओटी भरायची आहे. आई जी आहे तर ती मुलीला जोडवी करत असते. चांदीची जोडवी जी आहे तर ती मुलीला अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती करत असते. ती तिच्या बोटामध्ये या दिवशी घातली जातात. त्याचप्रमाणे मुलीला साडीसुद्धा दिली जाते आणि आपला जो जावई आहे तर त्यालासुद्धा आहेर जो आहे तर तो केला जातो आणि जावयाला वाण दिले जाते. आता वाण देताना एका ताटामध्ये 33 अनारसे ठेवायचे आहेत. किंवा जर आपल्याला अनारसे बनवणे शक्य नसेल तर त्याऐवजी आपण म्हैसूर पाक, बत्ताशे सुद्धा घेऊ शकतो. परंतु या अधिक मासामध्ये जावयाला अनारशाचे वाण देण्याला खूप महत्त्व आहे. त्या ताटामध्ये 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला एक चांदीचं निरंजन ठेवायचं आहे. चांदीचं निरंजन आपल्याला घेणे शक्य नसेल तर आपण स्टीलचं, पितळेचं निरंजन घेऊ शकतो. परंतु निरंजन जे आहे तर ते असायलाच हवे आणि ते निरंजन आपल्याला प्रज्वलित करून हे वाण जे आहे तर ते जावयाला द्यायचे असते. काही भागांमध्ये हे वाण झाकून देण्याची सुद्धा पद्धत आहे. मग यामध्ये एका ताटामध्ये आपण ते 33 अनारसे ठेवत असतो. ताट जे आहे तर ते नवीन असावं. जुनं ताट आपल्याला घ्यायचं नाही. वापरातलं ताट घ्यायचं नाही. शक्य असेल आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल तर आपण चांदीचं ताट घेऊ शकतो किंवा आपण तांब्याचं, पितळेचं, स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल. त्यामध्ये 33 अनारसे ठेवायचे. त्यावरती एक रुमाल टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तुपाचं निरंजन ठेवायचं आहे. ते प्रज्वलित करायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू, अक्षत आणि फूल आपल्याला व्हायचं आहे आणि असं वाण जे आहे तर ते झाकून सुद्धा दिले जाते. आपली जशी पद्धत आहे, जर आपल्याला झाकून वाण द्यायची असेल तर अशा प्रकारे आपण जावयाला वाण देऊ शकतो. किंवा जर आपल्याला न झाकता वाण द्यायचं असेल तर अनारशावरती आपल्याला निरंजन ठेवायचं आहे आणि ह्या निरंजनाने जावयाचं औक्षण करून हे ताट जे आहे तर ते जावयाच्या हातामध्ये द्यायचं आहे. आता हे वाण देत असताना यासोबत दक्षिणा जी आहे तर ती सुद्धा दिली जाते. 11 रुपये, 51 रुपये आपल्याला जेवढी दक्षिणा देणे शक्य आहे तर ती दक्षिणा सुद्धा आपल्याला द्यायची आहे. याचप्रमाणे अधिक मासामध्ये देवाला सुद्धा वाण दिले जाते. अधिक मासामध्ये वाण देणे म्हणजेच अपूप दान. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ आणि म्हणूनच देवाला, जावयाला वाण देताना त्यामध्ये जाळीदार पदार्थांचा समावेश केला जातो. जसं की अनारसे, त्याचप्रमाणे बत्ताशे, म्हैसूर पाक. आता जेव्हा आपण देवाला वाण देतो तर त्यावेळेला आपण 33 अनारसे घेऊ शकतो, 33 बत्ताशे घेऊ शकतो किंवा 33 म्हैसूर पाक घेऊ शकतो आणि काही जमलं नाही तर 33 धोंडे जे आहेत तर ते आपण घेऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये जे पुरणाचे धोंडे बनवले जातात तर 33 धोंडे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत.
हे ताट आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे. त्या ताटावरती एक रुमाल ठेवायचा आहे. त्यावरती तुपाचं निरंजन ठेवायचं आहे. त्याला आपल्याला प्रज्वलित करून हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आणि अशा प्रकारे हे वाण जे आहे तर ते देवाला द्यायचं आहे. अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवतींचा मानपान केला जातो. सुवासिनी पूजन केले जाते. शक्य असेल तर 33 सुवासिनींना घरी बोलावून त्यांचा मानपान आपल्याला करायचा आहे. आणि 33 जणींना बोलावणे शक्य नसेल तर 5, 7, 11 किंवा एका तरी सुवासिनीला घरी बोलवायचं आहे. ती घरी आल्यानंतर तिला आपल्याला आसनावरती बसवायचं आहे. तिचे पाय धुवायचे आहेत. पायांची पूजा करायची आहे. तिला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिची ओटी भरायची आहे किंवा वाण म्हणून आपण तिला सौभाग्याची कोणतीही एक वस्तू देऊ शकतो. जसं की हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील किंवा नथ असेल, बिंदी असेल, तर अशी जे काही सौभाग्य अलंकार आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्याला त्या सौभाग्यवतीला वाण म्हणून द्यायची आहे. ओटी भरणे शक्य असेल तर आपण साडीने किंवा अगदी खणा नारळाने सुद्धा तिची ओटी भरू शकतो. त्यानंतर तिला गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे किंवा आपण गोडाचा एखादा पदार्थ जसं की खीर वगैरे असेल, गोडाची मिठाई असेल तर ती द्यायची आहे. जर आपण सुवासिनींसाठी गोडाधोडाचं जेवण करणार असू, पुरणपोळीचा बेत करणार असू, तर यामध्ये आपल्याला पुरणाचे धोंडेसुद्धा आवर्जून बनवायचे आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या सुवासिनींच्या आपल्याला पाया पडायचा आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सुवासिनींना सुद्धा भेटवस्तू देऊ शकतो. यालाच सुवासिनींना वाण देणे असे म्हणतात. त्याचप्रमाणे गाईला सुद्धा वाण दिले जाते. आपल्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण हे वाण देऊ शकतो. गाईला वाण देताना सुद्धा गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. पायाला हळदी कुंकू लावायचं आहे. तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिला तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं आहे आणि वाण द्यायचं आहे. गाईला वाण देत असताना सुद्धा आपण 33 धोंडे जे आहेत तर ते गाईला खायला देऊ शकतो. जरी आपल्याला धोंड्याचं वाण देणं शक्य नसेल तर आपण मुठभर हिरवा चारा देऊ शकतो किंवा तूप लावलेली चपाती किंवा तूप लावलेली भाकरी, त्यावरती एक गुळाचा खडा आपण गाईला वाण म्हणून देऊ शकतो किंवा भिजवलेली हरभरा डाळ आणि गूळ हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो. आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला गाईला हे वाण जे आहे तर ते द्यायचे आहे. तसेच आपण नदीला सुद्धा वाण देत असतो. अधिक महिन्यामध्ये नदी स्नानाला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे नदीमध्ये दीपदान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. 33 दिव्यांचं दान आपण या अधिक मासामध्ये नदीमध्ये करत असतो. त्याचप्रमाणे नदीला वाण सुद्धा द्यायचं आहे. नदीला वाण देताना सुद्धा आपल्याला तिची ओटी भरायची आहे. तसेच आपण 33 धोंड्याचं, 33 अनारशाचं, 33 बत्ताशे किंवा 33 म्हैसूर पाक, तर असं वाण जे आहे तर ते या अधिक महिन्यामध्ये नदीला सुद्धा देऊ शकतो. प्रत्येकाला नदीला वाण देणे शक्य होत नाही किंवा नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही, नदीमध्ये दीपदान करणे शक्य होत नाही. अशा वेळेला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 33 दिव्यांचं दान जे आहे तर ते जरी अधिक महिन्यामध्ये केले तरीसुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते. परंतु काही महिलांनी मात्र चुकूनही अधिक मासाचे वाण देऊ नये. ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी अधिक महिन्याचे वाण जे आहे तर ते देऊ नये. आपले मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर आपण हे वाण देऊ शकतो, परंतु मासिक धर्म सुरू असताना चुकूनही वाण देऊ नये. ज्यांना सुतक आहे तर अशा स्त्रियांनी सुद्धा वाण देऊ नये. बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की विधवांनी वाण द्यावे का? तर विधवासुद्धा गाईला, नदीला, देवाला वाण देऊ शकतात. कारण विधवांनी देवाची पूजा करणे तर यामध्ये काहीही गैर नाही. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये विधवा महिलासुद्धा वाण देऊ शकतात.